विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। महायुतीमध्ये भाजप 11 जागा, शिंदेंची शिवसेना 4 जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवरती निवडणूक लढवतीये। दरम्यान विधान परिषदेच्या 17 जागांवरती महायुतीचा विजय होईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। आज दुपारी 3 वाजेपर्यंत बंडखोरी शमवण्यात यश मिळेल असाही त्यांना विश्वास आहे। महायुतीमध्ये सर्वच अपक्ष उमेदवार आपले अर्ज कमी करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी सर्वच अपक्ष उमेदवाराची चर्चा केली आहे आणि या उपर काँग्रेसला आम्ही विनंती केली आहे की इतक्या उन्हाळ्यामध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसची संख्या फाईट देण्यापुरती नसेल त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अनौपचारिक करावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाला केली आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात हर्षवर्धन सपकाळ काय म्हणालेत पाहूया। मतदारांना 10-10, 50-50 लाख देण्याऐवजी राजकीय पक्षांनीच पैसे घ्यावेत। राजकीय पक्षांनी पैसे घ्यावेत आणि निवडणुका बिनविरोध कराव्यात। म्हणजेच हमाम में सब नंगे, सगळे मिळून पैसे खाऊ अशी भूमिका बावनकुळेंची आहे।